कधीतरीच एखादा सिनेमा येतो आणि सत्ताधीशांची चड्डी पिवळी करतो. होय, कमी फिल्म मेकर्स आहेत ज्यांच्या नैतिक अधिष्ठानासमोर कोणत्याही सत्तेची रग चालत नाही. त्यांना कोणी थांबवू शकत नाही. जसं दक्षिणेत पारंजित आणि मारी सिल्वराजचे सिनेमे असतात ना, अगदी तसंच. ते लोक कोणत्याही प्रकारे हातचं न राखता एकदम सडेतोड सिनेमा बनवतात ना, अगदी तसाच सिनेमा एका मोठ्या कालावधीनंतर हिंदीत आला आणि तो आल्या आल्या बॅन करून टाकला आपल्या लाडक्या बॅन इन इंडियावाल्या सरकारनं. म्हणून आजची गोष्ट, आजची चर्चा, आजचा व्हिडिओ दिलजीत दोसांजच्या सतलज सिनेमा बॅन का केला मोदी सरकारनं ना, त्या विषयावरचा. पण सुरुवात थोडी वेगळ्या मुद्द्यापासून करूयात. मला एक सांगा, आपण आजवर बॉलिवूडमध्ये पंजाब किती वेळा बघितलाय बरं? आठवून पहा जरा. बघितलाय ना? भरपूर वेळा बघितलाय ना? हिरवीगार शेतं, मोहरीची पिवळी फुलं, ट्रॅक्टरवर बसून गाणी म्हणणारा हिरो, मोठमोठ्या हवेल्या, दूध मलईनं भरलेली त्यांची सुबत्ता आणि लग्नात ढोल भांगड्यांवर नाचणारे लोक. तुझे देखा तो ये जाना सनम पासून दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे पर्यंत पंजाब म्हणजे जणू एक स्वप्न नगरी, जिथं सगळं गोड गोड आहे, सगळं भरभराटीचं आहे. आणि हे चित्र कोणी रंगवलं? यश चोप्रा, आदित्य चोप्रा, करण जोहर सारख्यांच्या कॅम्पनं. हा जो कॅम्प आहे ना बॉलिवूडचा, हे सगळे खत्री घराण्यातले ना, एक जात खत्री घराण्यातले, खत्री जातीचे लोक. पंजाबशी यांचं नातं आहे यात शंका नाही. पण त्यांनी जो पंजाब दाखवला तो फक्त त्यांच्या नजरेतला, त्यांच्या वर्गातला आणि त्यांच्या सुबत्तेमधला पंजाब होता. शेतमळ्यांमधून फिरणारा हिरो, परदेशात स्थायिक झालेलं खानदान, मोठ्या मोठ्या हवेल्या, महागड्या गाड्या, हाच त्यांचा पंजाब. यात कधीही त्या पंजाबचा उल्लेख आला नाही जो रक्तानं माखलेला होता. ज्या पंजाबमध्ये तरुण मुलं रस्त्यावरून उचलली जायची आणि परत कधीच घरी यायची नाहीत, तो पंजाब या लोकांनी कधीच दाखवला नाही, भारताला दिसू दिला नाही. आज अनेक दशकं झाली आहेत. बॉलिवूडनं पंजाबवर शेकडो सिनेमे बनवले, प्रेम कहाण्या, कॉमेडी, कौटुंबिक नाटकं. पण एकही मोठा किंवा मुख्य प्रवाहातला म्हणजे मेनस्ट्रीम मधला सिनेमा असा नाही आला ज्याने खरा प्रश्न विचारला असेल की पंजाब इन्सर्जन्सीच्या त्या भयान काळात पंजाबमध्ये नक्की काय झालं होतं. दहशतवादाचं पांघरून घालून पंजाब पोलिसांनी काय नंगा नाच केला होता. हजारो कुटुंबातली मुलं अचानक गायब कशी झाली आणि ती नक्की गेली कुठं, हा सगळा इतिहास जाणीवपूर्वक टाळला गेला या सिनेमांमधून. कारण पंजाबच्या या खऱ्या खुऱ्या इतिहासाला किंमत नाहीये, त्याला सेलिंग पॉइंट नाहीये. आणि ज्या क्रूर इतिहासाची आपण वार्ता करतोय ना, गोष्ट करतोय, तो इतिहास निश्चितच अस्वस्थ करणारा आहे. आणि ज्यांच्या हातात सिनेमाचं माध्यम होतं, सिनेमाचा कॅमेरा होता, त्यांना कधीच हा अस्वस्थ करणारा पंजाब दाखवायचाच नव्हता. आणि याच पार्श्वभूमीवर सतलज सारखा सिनेमा आला आणि त्याने पंजाबबद्दल असलेलं उर्वरित भारताचे जे सगळे गोड गोड भ्रम होते ना, ते असे तडतड मोडून काढले. पंजाबच्या भळभळत्या जखमेची खपली सतलज सिनेमानं अशी काही उपटून काढली, अशी काही सोलून काढली ना, की ती जखम लपवायचा आटोकाट प्रयत्न करणारं सरकार त्या जखमेचा पूग घाण स्वतःच सहन करू शकलेलं नाहीये. आणि त्यांनी हा सिनेमा भारतातून बॅन करून टाकला. त्यावरच आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. पण त्याआधी एक आवाहन, आपल्या या स्वतंत्र पत्रकारितेसाठी आपणास जमेल तसं आर्थिक सहकार्य करून स्वतंत्र पत्रकारिता बळकट केली पाहिजे आणि त्यासाठीच्या डिटेल्स मी इथे दिलेल्या आहेत. आपल्या सहकार्याच्या अपेक्षेसह विषयाच्या पुढील भागाला आपण सुरुवात करूयात. विषयाच्या पुढील भागाकडे जाताना आपण हा प्रश्न विचारला पाहिजे की मोदी सरकारनं हा सिनेमा का बॅन केला. होय दोस्तो, मोदी सरकारनं हा सिनेमा का बॅन केला याची काही ठोस कारणं आहेत आणि आता ती तुम्ही जरा शांतपणे ऐका, मी सविस्तरपणे सांगतो, चर्चा करतो. सतलज सिनेमा पोलिसांच्या फेक एन्काउंटरवर भाष्य करतो. तो पंजाबमध्ये जे खुलेआम झालेलं होतं ना एन्काउंटर 1984 ते 1996 या 12 वर्षाच्या कालखंडात, त्याच्यावर भाष्य करतो. बरोबर. आता आपण येऊयात वर्तमानात आणि भारतातल्या इतर राज्यांची ना एक अवस्था आपण समजून घेऊयात. जसं उत्तर प्रदेशचं आपण उदाहरण घेऊयात. उत्तर प्रदेशमध्ये ना योगी आदित्यनाथचं सरकार आहे गेल्या 10 वर्षापासून आणि या 10 वर्षात तिथून सतत एकच बातमी येत असते आणि ती म्हणजे एन्काउंटर, एन्काउंटर आणि फक्त एन्काउंटर. कोणीतरी पोलिसांच्या ताब्यात असतो आणि अचानक बातमी येते की पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पोलिसांना गोळी चालवावी लागली, त्याला गोळी लागली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. हे किती वेळा घडलंय बरं? इतक्या वेळा घडलंय की आता लोकांना यात नवीनच वाटेना झालेलं आहे.
लोक बोलताना सुद्धा सहज बोलून जातात की योगीचा बुलडोझर आणि एन्काउंटर मॉडेल. म्हणजे बघा, जी गोष्ट एरवी सगळ्यात भयंकर वाटायला हवी, गुन्ह्याची वाटायला हवी, तीच गोष्ट आता एका मॉडेलचं नाव बनलेली आहे आणि अभिमानानं मिरवली जाते. ही शोकांतिका आहे. ही झाली आत्ताची गोष्ट. आता आपण जरा थोडंसं इतिहासात मागे जाऊया. आपले नरेंद्र मोदी. मोदी साहेब जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्या काळातही हेच झालं. सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर केस आठवते का तुम्हाला? किंवा इशरत जहां एन्काउंटर केस. या दोन्ही प्रकरणांमध्ये गुजरात पोलिसांवर बनावट चकमकींचे गंभीर आरोप झाले आणि याच काळात गुजरातचे गृहमंत्री कोण होते माहिती आहेत का? आपले अमित शाह. सोहराबुद्दीन प्रकरणात त्यांना अटकही झाली होती. अनेक महिने तुरुंगात राहावं लागलं होतं. नंतर कोर्टाने पुराव्याअभावी त्यांची या खटल्यातून सुटका केली. हे इतिहासाच्या पानांवर लिहिलेलं आहे आणि ते कोणी पुसून टाकू शकत नाही. आता आपण ना महाराष्ट्रात येऊया. बदलापूरमध्ये बलात्कार प्रकरण झालेलं ते तुम्हाला आठवतंय का? एका चिमुरडीवर झालेलं बलात्कार प्रकरण. त्या प्रकरणातला आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना अचानक एन्काउंटरमध्ये मारला गेला. गाडीत होता. त्याने बंदूक हिसकावून घेतली आणि गोळी लागली. हीच स्टोरी पोलिसांनी महाराष्ट्रातही सांगितली आणि ती स्टोरी तुम्हाला परत परत ऐकायला मिळते ना. पोलिसांच्या ताब्यात असलेला माणूस त्याच्या हातात हातकड्या असतानाही अचानक बंदूक हिसकावतोच कसा आणि बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करतोच कसा? ही गोष्ट आपल्याला अनाकलनीय वाटत नाही का? ही कथा आहे ना, आपण तुम्ही किती वेळा ऐकली असेल बरं? बऱ्याचदा ऐकली आहे ना. आणि मला सांगा, या तिन्ही राज्यांमध्ये शासन कुणाचं आहे, राज्य कुणाचं आहे? महायुतीचं, भाजपाचं. बरोबर की नाही? लक्षात घ्या, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, जिथं जिथं भाजपाचं सरकार आहे त्या सर्व ठिकाणी एकच पॅटर्न आहे आणि या तिन्ही ठिकाणी सरकार कोणाचं? तर भाजपचं. हा योगायोग आहे का? की एक पद्धत आहे, एक सिस्टम आहे जी वापरली जाते वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या काळात. आणि नेमकं याच वेळी असा एक सिनेमा येतो जो सांगतो की 30 वर्षांपूर्वी पंजाबमध्येही हेच घडलं होतं. पोलिसांनी हजारो लोकांना उचललं, मारलं आणि अनोळखी मृतदेह हा शिक्का लावून, अनआयडेंटिफाईड बॉडी हा शिक्का लावून त्यांना परस्पर जाळूनही टाकलं. आणि हा सिनेमा रिलीज झाल्याच्या अवघ्या 2 दिवसातच तो हटवला गेलाय, गायब केला गेलाय. का बरं? मला वाटतं ना, याचं उत्तर अगदी सोपं आहे. आणि ते उत्तर म्हणजे माहिती आहे का? अगदी काही महिन्यात, काही दिवसात म्हणजे साधारण फेब्रुवारी 2027च्या आसपास आहेत ना, पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि पंजाबच्या मनात आजही त्या काळाच्या जखम्या ताज्या आहेत. जर हा सिनेमा लोकांनी पाहिला, जर पंजाबच्या घराघरात हा इतिहास परत जिवंत झाला, तर लोकांच्या मनात प्रश्न असे उभे राहतील की तेव्हाही असंच होतं आणि आजही असंच होतंय, तर मग बदललं काय? आणि हा जो राग, हा जो प्रश्न आहे ना, तो मतपेटीत उतरेल याची भीती केंद्रातल्या भाजप सरकारला वाटते. असं माझं स्वतःचं विश्लेषण आहे, माझं स्वतःचं अंडरस्टँडिंग आहे. म्हणून हा सिनेमा बघू द्यायचा नाहीये लोकांना. हा सिनेमा गप्प करायचा आणि या सिनेमाचंच एन्काउंटर करायचंय हे सरकारने ठरवलेलं आहे. मी शब्द अगदी बरोबर वापरलाय बरं का, सिनेमाचं एन्काउंटर. कारण गंमत बघा, या सिनेमाचं ना तेच झालेलं आहे जे सिनेमातल्या हिरोचं झालं होतं. दिलजीत स्वतः हेच म्हणालेलं आहे की जे 1995 मध्ये खालराचं झालं तेच आज या सिनेमाचं झालेलं आहे. कायदेशीर हतखंडे वापरून या सिनेमाचा आवाज दाबला गेलाय आणि तो कसा तेही आता आपण सविस्तरपणे पाहूया. या सिनेमाचं आधीचं नाव काय होतं माहिती आहे का? घल्लूघारा. शीख इतिहासातल्या मोठ्या हत्याकांडासाठी वापरला जाणारा शब्द. 1746 साली आणि 1762 साली आणि त्यानंतर 1984 साली शिखांच्या हत्याकांडांशी जोडलेला शब्द. सेन्सॉर बोर्डाला आधी हे नाव पचलं नाही. मग नाव बदललं सिनेमाचं आणि ते ठेवलं पंजाब 95. तेही चाललं नाही. मग शेवटी नाव ठेवलं सतलज. एका सिनेमाचं नाव 3दा बदलावं लागतं, यातच खरी अर्धी गोष्ट कळते बरं का. 2022 सालीच या सिनेमाचं शूटिंग संपलं होतं. डायरेक्टर हनीत रेहान आणि निर्माता रॉनी स्क्रूवाला आणि मुख्य भूमिकेत दिलजात आणि सोबत अर्जुन रामपाल एवढी मोठी टीम असूनही हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला 4 वर्ष लागली. किती? 4 वर्ष. हा सिनेमा आता पायरेटेड कॉपींनी आधीपेक्षा जास्त लोकांच्या घरात पोहोचलाय. तुम्ही पाहिला नसेल तर लगेच पाहून घ्या. YouTube, Facebookला मिळून जाईल तुम्हाला एकदम आरामात. आणि खरंच सिनेमा पहा, कथानक ऐकू नका कुणाकडून बरं का. मी सिनेमा पाहिला ना, आतून बाहेरून हादरून गेलो आणि माझ्या मनात एकच प्रश्न उपस्थित राहिला की जसवंत सिंग खालरानं उघड केलेल्या त्या हजारो हत्यांचं काय झालं? आज 135 पोलीस अधिकारी बेकायदेशीर दहनसंस्कार प्रकरणामध्ये दोषी आहेत हं. बेकायदेशीर दहनसंस्कार. पण यातले बहुतेक अधिकारी हे खालच्या रँकचे आहेत. वरचे अधिकारी आजही मोकळे फिरतायत, फ्री आहेत. सिनेमात एस-एस-पी अजित सिंग संधू यांच्या आत्महत्येचाही उल्लेख आहे.
याच प्रकरणातला एक आरोपी अधिकारी पण ॲम्नेस्टी इंटरनॅशनल म्हणते की ही आत्महत्या नव्हती, तर त्याची हत्या करण्यात आली होती. 1984 नंतर पंजाबमध्ये काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. ऑपरेशन ब्लू स्टार झालं, इंदिरा गांधीजींची हत्या झाली, शीख विरोधी दंगली झाल्या आणि मग उगवला मिलिटन्सीचा काळ. पंजाब युद्धभूमी बनला होता. टाळा आणि अफसासारखे कायदा आले. पोलिसांना विना वॉरंट अटक करण्याचं, विना आरोप डांबून ठेवण्याचे अधिकार मिळाले आणि मग काय झालं? एक संपूर्ण सिस्टमच उभी राहिली की पाहिजे त्या मुलांना उचला, त्यांना एन्काउंटरमध्ये मारा आणि रिपोर्टमध्ये लिहून टाका की एक टेररिस्ट मारून टाकला, एक दहशतवादी संपवला. आणि त्या मृतदेहाचं काय करायचं? तर मृतदेह अनोळखी म्हणून जाळून टाकायचा. केस बंद, पदक मिळवा, बढती मिळवा, प्रमोशन मिळवा, नोकऱ्या पक्क्या करून टाका. खालरांच्या मते किमान 25,000 लोक अशा प्रकारे पंजाबमध्ये पोलिसांनी मारून टाकले. सीबीआयनी जे इन्व्हेस्टिगेशन केलं होतं ना, त्यात तर एकट्या तरणांमध्ये 2,000हून अधिक बेकायदेशीर दहनसंस्कार झाले. सर्वोच्च न्यायालयानेही याला मोठ्या प्रमाणावरचं मानवाधिकार उल्लंघन म्हटलेलं आहे आणि हे मी काही सोशल मीडियावरचं ऐकू सांगतोय असं नाहीये, तर हे सगळं कोर्ट रेकॉर्डवर आहे. हायकोर्टाने तर पोलीस मारेकऱ्यांची शिक्षा वाढवली सुद्धा होती. आता सिनेमाकडे येऊया. जेव्हा सिनेमा हा सेन्सॉर बोर्डाकडे गेला होता ना, तेव्हा त्यांनी तब्बल 127 कट्स सांगितले होते. किती 127 हां? इतर वेळेला तर 5-10 कट झाले तरी वाद होतो. पण इथे 127 कट्स म्हणजे अख्ख्या सिनेमाचा आत्माच काढून टाकायचा होता सेन्सॉर बोर्डाला. पंजाब पोलिसांचं नाव काढायला सांगितलं त्यांनी, खऱ्या जागांचे संदर्भ काढायला लावले, खालरांच्या तपासाचे तपशील काढून टाकायला लावले. म्हणजे थोडक्यात जे खरं वाटत होतं ते सगळं काढून टाकण्यासाठी सेन्सॉर बोर्ड आग्रही होतं. आता या सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला आव्हान द्यायला जो ट्रायब्युनल असायचा ना, FCAT, तो तर मोदी सरकारनं 2021 मध्येच बंद करून टाकलेला आहे. मग अशा स्थितीत सतलजच्या निर्मात्यांकडे मात्र एकच पर्याय उरला आणि तो म्हणजे मुंबई हायकोर्टात जाण्याचा. तिथे केस सुरू झाली. ही केस 4 वर्ष चालली, पण कोणताही निकाल आला नाही आणि तुम्हाला माहिती आहे कोर्टाचं काम कसं असतं. पण दरम्यानच्या काळात 2023 साली आहे ना, टोरंटो फिल्म फेस्टिवलसाठी हा सिनेमा निवडला गेला होता आणि तिथं त्याचं वर्ल्ड प्रीमियर होणार होता. पण तिथेही कुठलंही कारण न देता या सिनेमाला वर्ल्ड प्रीमियरच्या यादीतून वगळून टाकण्यात आलं. आता दबाव कुठून आला, कोणी सांगितलं हे आजपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाही. हा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशातून रिलीज करण्याचेही प्रयत्न झाले. बरेच प्रयत्न केले बरं का सगळ्यांनी. अगदी गेल्या फेब्रुवारीतही एक प्रयत्न झालेला, पण तोही प्रयत्न हाणून पाडण्यात आला. अखेर या महिन्यात कुठलीही मोठी जाहिरात न करता, गाजावाजा न करता अगदी शांतपणे हा सिनेमा झी5 या OTT प्लॅटफॉर्मवर आला आणि तोही एकही कट न करता. दिलजीतनं स्वतः Instagramवर लाईव्ह येऊन सांगितलं होतं की यात एकही कट नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खालरांच्या, जसवंत सिंग खालरांच्या ज्या पत्नी आहेत ना, त्यांचं नाव आहे परमजीत कौर खालरा, ज्यांची भूमिकाही या सिनेमात खूप महत्त्वाची आहे. त्यांनी स्वतः सिनेमा बघून सांगितलं की या सिनेमात जे दाखवलं गेलंय ना, ते एकदम खरं आहे, 100% खरं आहे आणि त्यातली तथ्य, त्यातले फॅक्ट 100% खरे आहेत. त्याच्यात 1% ची सुद्धा इकडून तिकडे भेसळ-मिसळ नाही. पण हे 2च दिवस टिकलं. मग सिनेमा गायब झाला. कारण दिलं गेलं हे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. शत्रू याचा फायदा घेऊ शकतात. कुठली FIR नाही, कुठली कोर्ट ऑर्डर नाही. झी5 काय म्हणाला माहिती आहे का, की सद्यस्थितीमुळे आम्ही तो काढला, पण कुठलाही अधिकृत आदेश त्या झी5नी दाखवलेला नाही. आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एक उच्चस्तरीय समिती बनवली आहे, जी सिनेमाचा मजकूर तपासणार आहे. गंमत अशी आहे, की द केरला स्टोरी सारख्या सिनेमाला अशी कधी अडचण आली होती का? तिथे तर सुप्रीम कोर्टाला समोर येऊन सांगावं लागलं होतं, की हा सिनेमा फेक आहे, याची कथानक फेक आहेत. सिनेमा आधी डिस्क्लेमर लावा, की या गोष्टी हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित नाही. इथे तर उलट आहे. जे सत्य आहे, जे कोर्टाच्या रेकॉर्डवर आहे, जे इतिहासात घडलेलं आहे, तेच दाखवायला सरकार बंदी घालते. याच्यासाठी आहे ना, तुम्हाला एक भारी गंमत सांगतो. तुम्हाला ना स्ट्राय स्टँड इफेक्ट काय असतो ते माहिती आहे का? माहिती आहे स्ट्राय स्टँड इफेक्ट? नसेल माहिती तर शांतपणे ऐका. काय होतं, की जेव्हा ना एखाद्या गोष्टीवर बंदी घातली जाते ना, तर लोकांची ना त्या गोष्टीबद्दलची उत्सुकता खूप वाढते आणि तेच या सिनेमाच्या बाबत झालेलं आहे बरं का. सरकारने या सिनेमावर जर बंदी घातली नसती तर कदाचित जस्ट अनदर मूव्ही म्हणून हा सिनेमा येऊन गेला असता, तो इतका पाहिला गेला नसता. पण त्याच्यावर बंदी घातल्यामुळे आता पंजाबपासून पूर्ण भारताभरामध्ये जिथे-जिथे गुरुद्वारे आहेत त्या ठिकाणी हा सिनेमा पायरेटेड कॉपींवर दाखवला जातोय. लोकांनी Facebookवर अपलोड केलेला आहे, लोकांनी बऱ्याच ठिकाणी टाकलेला आहे आणि सगळेजण पाहतायत. याबाबत झी5 काय म्हणते माहिती आहे का, की आम्ही सिनेमांना परत रिलीज करण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे दिलजीत स्वतः लोकांना ऑनलाईन येऊन सांगतोय, की कसंही करा, काहीही करा, पण हा सिनेमा बघा.
एक प्रकारे दिलजीत मोदी सरकारला ओपन चॅलेंजेस देतोय की आता ब्लॉक करून दाखवा. सोशल मीडियावर आधीच फुल व्हर्जन अपलोड झालेलं आहे. लोक डाउनलोड करून बघतायत. जितकं दाबायचा प्रयत्न कराल ना आणि ते तितकं जास्त पसरायला लागलेलं आहे. याच गोष्टीला म्हणतात स्ट्रायसँड इफेक्ट. आणि हा सिनेमा त्याचं जिवंत उदाहरण बनलेलं आहे. आता आपण ना थोडंसं या सिनेमाबद्दल पण बोलूया. दिलजीतनं जसवंत सिंग खालरा साकारला आणि हा अभिनय बघून वाटतच नाही की तो अभिनय करतोय बरं का. त्याच्या चेहऱ्यावरची जी शांतता आहे ना, ती शांतताच प्रत्येक फ्रेममध्ये ना बेचैन करत जाते. त्याची सगळी बेचैनी, सगळी भीती आणि त्या भीतीतही असलेला त्याचा ठामपणा आपल्याला अस्वस्थ करतो. न्यायालयातला त्याचं संयमित असणं असो किंवा रात्रीच्या अंधारात एका साक्षीदाराला भेटतानाचा त्याचा प्रसंग असो, कुठेही तो प्रेक्षकांची सहानुभूती मागत नाही. ती तो आपोआपच कमावतो. गीतिका विद्यानं त्यांच्या पत्नीची भूमिका इतकी सहज केली आहे ना, की तो खरंच अभिनय वाटत नाही. मुलांना शाळेत सोडण्यापासून ते कोर्टात बसून नवऱ्याची वाट बघण्यापर्यंत तिच्या डोळ्यातून जी वेदना दिसते, ती शब्दात सांगताच येत नाही. सुविंदर विकीने खलनायकाची भूमिका इतकी जबरदस्त केली, की तो पडद्यावर येताना ना, जसा तो पडद्यावर येतो ना, खरंच काटा येतो. थंड शिरशिरी उघडून जाते. तो कुठलाही भ्रष्ट पोलीस अधिकारी साकारत नाही, तर तो संपूर्ण सडलेल्या यंत्रणेचा एक चेहरा बनून आपल्या समोर येतो. कवलजीत सिंग सरप्राईज पॅकेज होतं. कवलजीत सिंगने साकारलेले डी-जी-पी बिट्टा हे पात्र प्रत्यक्षात के-पी इसगिल यांच्यावरच बेतलेलं आहे. आणि अर्जुन रामपालनं सी अधिकाऱ्याची भूमिका इतक्या संयमाने निभावली आहे, की तो पडद्यावर येण्याआधी त्याचा आवाज ऐकूनच त्याची छाप पडते. बरं का? म्हणजे ज्याच्या चेहऱ्यावरची माशी उडत नव्हती, त्याच्याकडून इतका चांगला अभिनय बिलकुल एक्स्पेक्टेड नव्हता. आणि शेवटी सिनेमा आकडेवारी दाखवतो, खरेपुरे दाखवतो आणि तेव्हा जाणवतं, की हे काही काल्पनिक कथानक नाही. ही खरी गोष्ट आहे, ज्याची वेदना हजारो कुटुंब आजही सोसतात. हे कुठलं फिक्शन नाही. हा एक सखोल, डीप संशोधनावर आधारित असलेला दस्तऐवज आहे. म्हणूनच तो इतका जड जातोय बघताना. आणि म्हणूनच मी सुरुवातीला जे बोललो ना, तेच तुम्हाला परत सांगतोय, की ही गोष्ट फक्त पंजाबची नाही. काश्मीरमध्येही वर्षानुवर्षे अशाच बातम्या येतात. मणिपूरमध्येही गेल्या 4 वर्षांपासून तेच घडतंय. उत्तर प्रदेशात तर ही सगळी स्थिती आज नॉर्मल झालेली आणि गुजरातपासून महाराष्ट्रापर्यंत जिथे-जिथे भाजपचं सरकार आहे, तिथे-तिथे हाच पॅटर्न दिसतोय. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता एक गोष्ट स्पष्ट सांगायला हवी, की सुरक्षा दलांना खरोखर धोका असतो आणि कधी-कधी विशेषाधिकार आवश्यकही असतात. हे मी नाकारत नाही, हे कोणीच नाकारणार नाही. पण त्या अधिकारांचा गैरवापर होत नाहीये ना, हे विचारणंही तितकंच गरजेचं आहे आणि तो आपला अधिकार आहे. आणि नेमका हाच प्रश्न विचारायला हा सिनेमा हिंमत देतोय. म्हणून सरकारची चड्डी पिवळी होते. 30 वर्षापूर्वी एक बँकेतला साधा माणूस उभा राहिला आणि त्याने सत्याला वाचा फोडली आणि त्याची किंमत त्याला स्वतःचा जीव देऊन चुकवावी लागली. आज त्याच्यावर बनलेला सिनेमाही तेच सोचतोय. गप्प केला जातोय त्या सिनेमाला, दाबला जातोय, तो सिनेमा ब्लॉक केला जातोय. पण सत्य असं दाबून राहत नाही. हा सिनेमा कॅनडा, अमेरिका, युरोपमध्ये अजून उपलब्ध आहे. पायरेटेड कॉपीज सगळीकडे फिरतात. सोशल मीडियावर लोक बघतात. जितकी बंदी घालाल ना या सिनेमावर, तितकं या सिनेमाचं सत्य जास्त पसरणार आहे. म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, की कसंही करा, हा सिनेमा बघा. माझ्यासारखा माणूस पहिल्यांदा म्हणतोय, की पायरेटेड कॉपी बघा बरं का. मी नेहमी पायरेटेड कॉपीच्या विरोधात राहिलेलो आहे, पण तरी सांगतोय बघा, समजून घ्या. 30 वर्षापूर्वी पंजाबमध्ये काय झालं होतं आणि मग स्वतःला विचारा, आज आपल्या आजूबाजूला जे चाललंय ते खरंच वेगळं आहे का? नाही ना? तेच तुम्हाला आढळेल. असो, थांबतो इथं. सतला सिनेमा पहा, सगळ्यांना दाखवा आणि अंतर्मुख व्हा. भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.